नमस्कार, मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये। व्हिडिओला सुरुवात करते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा। तर आता खूप दिवस झाले आपले व्लॉग आले नाहीयेत आणि हा व्हिडिओ श्रावण महिन्याच्या आधीच आहे, म्हणजेच की श्रावण महिन्याची साफसफाई तर प्रत्येकाच्या घरामध्ये असते। तर माझंही तेच चाललेलं आणि मी सकाळी उठून सगळं घरातलं आवरून घेतलं, कारण की कसं आहे लवकर आवरून घेतलं आणि त्यानंतर मग घरातलं जे काही साफसफाई किचनपासून सुरुवात केली, कारण की किचन आवरायला पूर्ण दिवस जातो, कधीतरी पूर्ण दिवससुद्धा पुरत नाही आपल्याला, एवढं काम असतं। कारण किचनमधलं सगळं भांडी सगळं आवरून घेणं हे सगळं बरंच काम असतं आणि माझं तरी कसं किचनमध्ये भरपूर सामान आहे आणि हॉल कसा अगदी सुटसुटीत आहे, त्याच्यामुळे हॉल आवरायला इतका वेळ लागत नाही, पण किचन आवरायचं म्हटलं ना की माझा बराच वेळ जातो आणि मी आज किचनपासून सुरुवात केली। हा व्हिडिओ गुरुवारचा आहे, पण व्हिडिओ तरी शूट केला मी, पण मला ह्याचं एडिटिंग करायला अजिबात जमलं नाही, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला मंगळवारी बघायला भेटेल। पहिले तरी घरातील कामं आवरून घेतली, मी माझं स्वतःचं आवरून घेतलं, चहा नाश्ता केला। आज नाश्ता तरी बाहेरूनच आणलेला, पोटभर नाश्ता केला, कारण की कामाच्या नादामध्ये ना भूकच लागत नाही किंवा खायचं म्हणजे नकोच वाटतं, कारण की एकदा पोटभर खाल्लं ना तर मग काम करायला नको वाटतं, झोप येते। त्यामुळे असं ठरवलं की पहिले नाश्ता करू आणि त्यानंतर मग घरातलं आवरलं ना की मग दुपारचं जेवण काही केलं नाही केलं असं चालून जातं। त्यामुळे मग सकाळीच नाश्ता केला होता पोटभर, बाहेरून आणलेला नाश्ता, आणि त्यानंतर मग घरातील कामं आवरायला घेतली, म्हणजेच की किचनपासून सुरुवात केली, किचनची साफसफाई करायला घेतली आणि माळणीमध्ये इतकी भांडी झाली आहेत ना, म्हणजेच की मी लागतील तेवढीच भांडी वापरायला काढली होती आणि प्रत्येक वेळी काय ना काहीतरी होतं ना की हे राहू दे ते राहू दे, म्हणजे जी भरून ठेवलेली भांडी होती ना त्यातलीच मी भांडी काढत होते, म्हणजे हे राहू दे ते राहू दे, म्हणजे असं करत मला वाटायचं कधी पण म्हणजे असं काहीतरी साफसफाई करायला काढली आणि ठेवलेली भांडी होती त्यातलीच मी भांडी काढायचे परत, हे राहू दे ते राहू दे, असं करत करत पूर्ण मांडणी भरली होती भांड्याने आणि ठेवायलासुद्धा जागा नव्हती। माझ्याकडे एकच मांडणी आहे आणि त्याच्यातच मी सगळी भांडी मांडून ठेवत असते आणि कसं पूर्ण भरलेलं आणि म्हणजे असं एकावर एक अशी मांडली होती आणि पूर्ण अशी अडचण झाली होती, दिसायलाही चांगलं दिसत नव्हतं। त्यामुळे असं ठरवलं की जेवढी लागतील म्हणजेच मोजकीच भांडी मी ठेवणार होते, कारण की घासायलाही त्रास होतो, कारण की शेवटी घरामध्ये म्हणजे कसं मलाच एकटीला सगळं आवरून घ्यावं लागतं, त्यामुळे ना नकोच वाटतं सगळं आवरायला। त्यामुळे म्हटलं की जेवढी भांडी लागतील तेवढीच भांडी वापरायला काढू आणि बाकीची सगळी भरून ठेवू। तर हे माझं तरी महिन्यातून एकदा मी पूर्ण किचन स्वच्छ करतच असते आणि कधीही एखादा सणवार आला, सणवाराचं तरी घर स्वच्छ असलंच पाहिजे, तर मी सणवार आला तेव्हाही घर स्वच्छ करत असते आणि इतर वेळी महिन्यातून एकदा जे आपलं घर सगळं स्वच्छ करणं हे तरी माझं नेहमीचंच आहे। आणि त्यामुळे कसं होतं मला सगळं आवरायचं म्हटलं ना एकटीला की खूप त्रास होतो, सगळं आवरायचं एकटीनेच करायचं म्हणून, त्यामुळे म्हटलं की भांडी थोडी कमीच करू आणि आता तुम्ही बघू शकता एवढीशी भांडी होती ना ती घासायलासुद्धा मला एवढं हे झालं ना, पहिले भांडी रिकामी केली, मांडणी घासून घेतली आणि त्यानंतर सगळी भांडी घासून घेतली आणि आता भांडी मी बाहेर हॉलमध्ये फॅनखाली सुकायला ठेवलेत, म्हणजे पाणी हे सगळे झालं ना की नंतर मग भांडी मी नको असणारी किंवा जेवढी लागतील तेवढीच मी भांडी वरती काढणार आहे आणि बाकीची भांडी मी सगळी भरून ठेवणार आहे। आणि हॉलमध्ये पूर्णपणे पसारा झालेला, सगळीकडे असा हॉल पूर्ण सामानाने भरलेला, जे काय भांडी घासलेली होती रोजची वापरणारी ती भांड्याच्या जाळीमध्येच होती, ती जाळीमध्येच भरून ठेवली होती आणि बाकीची सगळी मांडणीतली भांडी मी घासून घेतली आणि त्यानंतर मग मी किचनमधलं आवरायला घेतलं। आता जसं की किचनमध्ये पूर्ण भिंतींना टाईल्स आहेत, त्यामुळे पूर्ण सगळं घासून स्वच्छ करणं म्हणजे आता आपल्याला टाईल्स लावून घेतलं ना की खूप छान वाटतं, पण घासताना मात्र नाकीनऊ येतात, कारण की पूर्ण कसं म्हणजे स्वच्छ करायचं म्हटलं की घासून स्वच्छ पुसून घेतलं की तेव्हाच चांगलं वाटतं, नाहीतरी उगाच करायचं म्हणून केलं की इतकं स्वच्छ नाही होत किंवा म्हणजे कसं तरी दिसतं। त्यामुळे कसं छान स्वच्छ आणि शेगडी समोरील म्हणजे भिंत जी आहे टाईल्स आहे तर त्या तरी मला घासूनच स्वच्छ करावे लागतात, कारण की तिथं कसं स्वयंपाक हे करताना फोडणी दिलेलं उडतं आणि चिकट होतं आणि मग ज्या त्यावेळीच म्हणजे स्वच्छ केलेलं बरं, नाहीतरी नंतर मग कंटाळा केला की जास्त चिकट झालं ना की घाण पण दिसतं आणि आपल्यालाही ते आवरायला सगळा त्रास होतो।
त्यामुळे तिथली भिंत ना स्वच्छ म्हणजे असं साबणाने स्क्रबने घासूनच तिथलं चिकटपणा छान स्वच्छ असं सगळी भिंत स्वच्छ केली मी। आणि बाकीची जी भिंत होती म्हणजे बाकीचे जे टाईल्स आहेत ना किचनमध्ये पूर्ण भिंतींना टाईल्स आहेत आणि बाकीचं इतकं घाण होत नाही। जिथे मांडणी लावली होती तिथली एक भिंत मी घासली, म्हणजे तिथल्या तेवढ्या टाईल्स घासून स्वच्छ कपड्याने पुसून घेतला। खरं तर मी पाणी टाकून धुवून घेणार होते, पण कसं आहे फ्रीज पण आतमध्ये होता, कपाट पण आहे माझं तिथेच, मशीन मी बाहेर ठेवली होती, पण पाणी टाकून हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं म्हटलं ना की मला एकटीला नसतं झालं ते सगळं आवरायला। ते असते तर मग आवरून घेतलं असतं मी, पण एकटीला आवरायचं म्हटलं ना की मला झालं नसतं। पाणी हे सगळं ते किचनमधलं काढायचं, सगळ्या टाईल्स घासून स्वच्छ धुवून घ्यायचं म्हटलं ना की एकटीने नसतं झालं। फक्त 2 भिंतींच्या टाईल्स म्हणजेच किचन म्हणजे शेगडी समोरील ज्या काही टाईल्स आहेत म्हणजे पूर्ण तेवढी भिंत ती सगळी घासून पुसून घेतली। आणि मला तिथेच व्यवस्थित उभाही राहता येत नव्हतं, कारण की वरतीच ना कडापा लावून घेतला आहे मी। असे मोठे मोठे माझे सगळे डबे होते ना तर ते वरती ठेवण्यासाठी मी कडापा लावून घेतलेला, त्यामुळे ना तिथे व्यवस्थित नीट उभाही राहता येत नव्हतं किंवा वरती चढून मी सगळं घासून घेत होते ना, त्याच्यामुळे मला इतकी भीती वाटत होती ना, कारण की किचन कट्टा माझा अगदी छोटा आहे आणि पुढे तुम्ही बघू शकता जागासुद्धा नव्हती एवढी मोठी की व्यवस्थित उभा राहून मी सगळं स्वच्छ पुसून घेईल। त्यामुळे कसं वरती चढल्यानंतर इतकी भीती वाटत होती, पण शेवटी स्वच्छ करायलाच पाहिजे, त्यामुळे वरती कशीबशी चढले। आणि हे तर माझं नेहमीचंच आहे, भीती जरी वाटली तरीसुद्धा मला वरती चढून ते सगळं घासून स्वच्छ करून घ्यावंच लागतं, नाहीतर मग नाही केलं ना मग ते चिकट होतं, सगळं फोडणी दिलेलं उडतं वरती आणि मग चिकट होतं। त्यामुळे आणि घासून घेतल्यानंतर कशा टाईल्स एकदम छान अशा चमकतात आणि स्वच्छ दिसतं। त्यामुळे ती एक भिंतीच्या टाईल्स आणि माळणी लावली होती ते पण इतकं घाण झालेलं ना, त्यामुळे तिथली एक भिंत मी छान साबणाने स्क्रबने घासून सगळं स्वच्छ पुसून घेतलं कपड्याने। आणि त्यानंतर मग बाकीच्या ज्या काय टाईल्स होत्या भिंतींच्या तर त्या मी फक्त मॉपने पुसून घेतलं, कारण ते एवढं घाण नाही होत। त्यामुळे मग काय केलं, पहिले तरी जाळ्या काढल्या, तर तशा तरी जाळ्या धुरळा इतका नाही होत, कारण की तसं मी सारखं जाळ्या धुरळा काढतच असते, त्याच्यामुळे इतकं घाण झालेलं नव्हतं। तरीसुद्धा आता काढलंच आहे, त्यामुळे परत एकदा सगळं पहिले तरी झाडून घेतलं मी किचन, म्हणजे जाळ्या हे सगळ्या काढल्या। त्यानंतर टाईल्स पूर्ण घासून घेतल्या, नंतर बाकीच्या पुसून घेतल्या। मी मॉपने पुसून घेतल्या, कारण की वरपर्यंत हात नाही पोचत आणि स्टूलवरती चढून सगळं आवरायचं म्हटलं की मला तरी नाही होत, कारण की स्टूलवरती चढतानाच मला भीती वाटते आणि ते काम करायला जाईल आणि भलतंच काहीतरी व्हायला नको। त्यामुळे मग मी काय केलं, मॉपचा वापर केला। आणि गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं की म्हणजे हॉलमधलं सगळं स्वच्छ करत होते ना तेव्हाही मी मॉपने सगळ्या भिंती अशा पुसून घेतल्या होत्या। कलर असा आहे ना की कपड्याने जरी ओला कपडा करून पुसून घेतले ना तरीसुद्धा काहीच होत नाही, त्यामुळे मग मी मॉपचा वापर करून सगळ्या भिंती छान स्वच्छ पुसून घेत असते। किचन तरी माझं स्वच्छ करून घेतलेलंच, म्हणजे गुरुवारी मी सगळं आवरून घेतलं। आणि त्यानंतर रविवारी कसं सकाळी स्वयंपाक हे सगळा केला होता मी, नॉनव्हेज बनवलेलं, मटण आणलेलं, आणि मग तेव्हा मी दोन्ही वेळेसचा एकदम स्वयंपाक करून घेतलेला। आणि संध्याकाळी मी काहीच स्वयंपाक नव्हता, त्यामुळे म्हटलं की हॉल सगळा स्वच्छ करून घेऊ, आणि मग रविवारच्या दिवशी मी हॉल छान स्वच्छ करून घेतला। आणि तसंही हॉलमध्ये इतकं जास्त पसारा नाही आहे माझा, मोजकाच किंवा तेवढ्यापुरतंच मी सगळं काही व्यवस्थित असं ठेवलेलं आहे, त्यामुळे मला हॉल जो आहे तर तो स्वच्छ करायला इतका वेळ जात नाही। पण किचन आवरायचं म्हटलं ना की पूर्ण दिवस जातो माझा सगळं काय आवरायला। भांडी भरपूर अशी काढली होती मी, भरून ठेवलेली सुद्धा मी काढायचीच प्रत्येक वेळी, हे असू दे ते असू दे, त्यामुळे भांडीसुद्धा भरपूर झाली होती। आणि तसंही किचनला कसं भांड्याशिवाय शोभा नाही आहे असं म्हणतात, आणि भांडी मांडली की खरंच छान चमकदार असं किचन सगळं स्वच्छ केल्यानंतर दिसतानाही छान दिसतं। पण आवरायला मात्र नाकी नऊ येतात। दोघी तिघी असलीत की ठीक आहे, आपण सगळं दोघी तिघी मिळून आवरून घेऊ शकतो, पण एकटी म्हटलं की नाहीच होत। आणि कुठलाही सणवार असो घर अगदी स्वच्छ असलं पाहिजे, आणि मला तरी घाण झाली ना की मला तरी नाही आवडत, चिडचिडपणा होते। त्यामुळे माझं तरी स्वच्छतेची आवड असल्यामुळे घर नेहमी स्वच्छ करत असते, किंवा कंटाळा नाही येत मला हे काम करायला। आणि तसंही आधीच मी घर सगळं स्वच्छ करणार होते, पण परत एक 15-20 दिवसानंतर
श्रावण महिना येईल आणि परत घर मला स्वच्छ करायला लागणार 15-20 दिवसानंतर, त्यामुळे मी थांबले होते. आणि आता श्रावण महिना यायच्या आधीच मी गुरुवारच्या दिवशी पूर्ण घर स्वच्छ करून घेतलं. आणि घर स्वच्छ केल्यानंतर खरंच खूप छान वाटतं, स्वतःलाही फ्रेश वाटतं आणि घर स्वच्छ असलं की खरंच खूप छान वाटतं मला तरी. किचनमधलं मी सगळं काय आवरून घेतलं आणि हॉलमध्ये अजूनही पसारा तसाच आहे, बाकीचं ते सगळं मी थोड्या वेळाने आवरून घेतलं. लागतील तेवढीच भांडी मी वापरायला काढली आणि बाकीची भरून ठेवली. तर छोटासा व्हिडिओ इथेच एंड करते. परत भेटू एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.